पाहायला मिळत आहे. आणि मुख्यमंत्री पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या ठिकाणी येत असते आणि मला अतिशय आनंद आहे की दरवर्षी या वारीला अधिक चांगला प्रतिसाद मिळत असतो. 5000 टॉयलेट्स वारीसोबत जात आहेत. 1000 स्वच्छता दूत हे वारीसोबत चालत आहेत. त्यामुळे कुठेही घाण नाही, कुठेही अस्वच्छता नाही. वाळवंटामध्ये आपण बघितलं असेल कचऱ्याचं कुठे लवलेश नाही. अतिशय सुंदर त्या ठिकाणची व्यवस्था आहे. पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निर्मल पाणी पाहायला मिळतं आहे. पुढच्या वर्षी आपल्याला अजून मोठा बदल याच्यामध्ये पाहायला मिळेल. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. खरं तर संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातल्या ओळी ज्या आहेत त्या ओळींचं दर्शन जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पंढरी नगरीमध्ये पाहायला मिळतं. आपण पाहतो खरं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून युवा पिढीसुद्धा या आषाढी वारीमध्ये सहभागी झालेले आहे आणि त्यांच्या नक्की काय भावना आहेत. कारण युवा पिढीकडे खरं तर नकारात्मक नजरेनं पाहण्याची एक वृत्ती असते. मात्र या पांडुरंगाच्या या सोहळ्यामध्ये, या आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये युवा पिढीसुद्धा दाखल झालेल्या आहे. माऊली कुठून आलेल्या आहात आणि काय भावना तुमच्या आहेत या वारीमध्ये तुम्ही आलेल्या आहात, केव्हापासून येत आहे? छत्रपती संभाजीनगर आलो आहे. 2011 पासून येतो आम्ही आणि फार बरं वाटतं. कारण ड्युटीचं असल्यामुळे जास्त येत नाही, पण एकच दिवस आम्ही येतो. माऊली तुम्ही कुठून आलेले आहात आणि तुमचे काय अनुभव आहेत वारीतले या सगळ्या? 2 वर्षापासून येतोय. छत्रपती संभाजीनगरमधून येतोय. पांडुरंगाची भक्ती त्यासाठी आम्ही सर्व इथपर्यंत येतोय. कशा पद्धतीचे अनुभव आहेत तुमचे वारीचे? वारीचे छानपैकी अनुभव आहे आमचे. येतोय आम्ही, दर्शन होतंय, गर्दी आहे, चंद्रभागेमध्ये स्नान करायला भेटतं. आपण पाहतोय खरं तर ही युवा पिढी सर्व या ठिकाणी जमलेली आहे. दादा कुठून आलात माऊली तुम्ही? आणि छत्रपती संभाजीनगरवरून आलो. आमची ही 3री वर्षाची वारी आहे. आम्ही दरवर्षी आम्ही असं म्हणजे पुढच्या वर्षी कुठल्या तारखेला ही वारी येईल याची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. आम्ही अगोदर डिसाईड करून ठेवतो की पुढच्या वर्षी आपलं कसं नियोजन करायचं, कसं निघायचं आहे वारीला. खूप मस्त अनुभव. पण मग अशी कोणती प्रेरणा असते किंवा असा कोणता क्षण असतो की ज्यासाठी तुम्ही इथे या वारीमध्ये येता? तर मन भावुक होऊन जातं. इथं आल्यानंतर एक माणसाचं प्रेरणा अशी अंतर्गत ऊर्जा प्राप्त होते. मनाला एक शांती समाधान वाटतं. माऊली तुम्ही पण संभाजीनगरहून आलात का आणि तुमची काय भावना असते आषाढी वारीमध्ये तुम्ही येता? काय त्यामागची प्रेरणा आहे तुमची? चांगलं वाटतं त्या आल्यावर, देवाला आल्यावर बरं वाटतं. तुमचे काय अनुभव आहेत? एकीकडे खरं तर तरुण पिढी ही व्यसनाच्या आहारी गेल्याची टीका होत असते. तरुण पिढीला काही देणं घेणं नाही आहे या संस्कृतीचं, पण तुम्ही प्रत्यक्ष वारीमध्ये येत आहे. काय तुमचे अनुभव? विठू माऊली बोलवते त्यामुळं आम्ही दरवर्षी दर्शनासाठी येतो. माऊली तुम्ही कुठून आलेले आहात आणि काय अनुभव आहे तुमचा? मी प्राध्यापक संजय बागल, प्रवचनकार आणि कीर्तनकार, मुक्काम पोस्ट कुर्डुवाडी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. गेले 15-20 वर्ष मी आषाढी वारीला पंढरपूरला येतच असतो. म्हटलं जातं देवाची हे द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिएल्या, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. खरंच स्वर्ग सुख आहे आणि ज्याच्या भाग्यात आहे पंढरीला यायचं तोच भाविक पंढरपूरला येतो. ज्याच्या भाग्यात नाही त्याची पावलं इथं वळत नाहीत. खऱ्या अर्थानं आपल्या देशाला अध्यात्मच वाचू शकतं. संतांची शिकवणच आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या देशाला म्हणजे महान बनवू शकते. आपण सगळेजण एक आहोत आणि ही एकी
संतांच्या वाङ्मयातून आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पंढरपूरला अनेक जाती धर्माचे अनेक लोक अशिक्षित असतील शिक्षित असतील इथं येतात आणि मनसोक्त आनंद घेतात. खरंच पंढरपूरची वारी म्हणजे एक प्रकारचं स्वर्गसुख आहे. आपण पाहतोय खरं तर पंढरीची वारी जी आहे ते म्हणजे स्वर्ग सुख असल्याची भावना जी आहे ते या सर्व वारकऱ्यांची सातत्याने असते आणि तीच प्रेरणा घेऊन हे सर्व वारकरी जे आहेत ते आपल्या सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या पंढरी नगरीमध्ये दाखल होतात. कॅमेरामन गणेश रहाटेसह सागर सुरवसे, ट्यून इन मराठी, पंढरपूर.